नाशिक शहरालगत असलेल्या पेठ तालुक्यात अनेक गावांमध्ये अद्यापही पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते। विहिरीतील पाझरणाऱ्या दूषित पाण्यामुळे नागरिक आजाराने त्रस्त झालेत। मात्र तरी देखील घोटभर पाण्यासाठी महिलांची डोंगर कडावर पायपीट पाहायला मिळते। तर अनेक ठिकाणी विहिरींनी तळ गाठल्यामुळे वेगवेगळ्या शक्कल वापरत जीव धोक्यात घालून घोटभर पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागते। नाशिकच्या पेठ तालुक्यातल्या चिखलीसह इतर सुरगाणे वाड्यावरील भागामध्ये नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू असल्याचं विदारक चित्र पाहायला मिळतंय। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। खरं तर ह्या हंडे भरण्यासाठी या ज्या महिला आहे तासनतास या ठिकाणी बसलेल्या असतात। या विहिरीवर जर बघितलं तर या विहिरीवरचं पाणी 2 महिन्यातून कधीतरी या ठिकाणी एखादा टँकर टाकला जातो जर पाणी संपलं तर, आणि ते टँकरचं साचलेलं पाणी या खरं तर या महिलांना नागरिकांना प्यावं लागतं। खरं तर तरुणांना या ठिकाणी मुली मिळत नाही, गावामध्ये येण्यासाठी रस्ता नाही, पिण्यासाठी पाणी नाही, तरी देखील खरं तर जगण्यासाठी ही धडपड या गावकऱ्यांची आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी येण्यासाठी जर बघितलं तर अगदी खरं तर 1 ते 1.5 किलोमीटर जो अंतर आहे ते अंतर खरं तर पायी चालत खाली यावं लागतं आणि पुन्हा ह्या डोंगरावरून त्यांच्या गावापर्यंत या महिला ज्या आहेत त्या अशा पद्धतीने डोक्यावर हा हंडा घेऊन जाता। आणि एकूण जर बघितलं तर या विहिरीवर पाणी जर बघितलं तर अगदी मुबलक खरं तर हे पाणी आहे आणि ते देखील पाणी पिण्यायोग्य नाही। खरं तर अंगावर देखील हे पाणी कोणीही घेऊ शकत नाही असं काळसर पाणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आणि हे जे पाणी आहे ते पाणी कुठेतरी गाळून हे ज्या महिला आहे त्या या पाणी पितात। एकूण जर पाहिलं तर या अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी या गावकऱ्यांना राहावं लागतं। या गावांमधली परिस्थिती ऐकण्यासाठी कोणताही प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी येत नाही, कारण त्याला येण्यासाठी देखील या ठिकाणी रस्ता नाहीये, अशी परिस्थिती आहे। आणि त्यामुळे जर बघितलं तर ग्रुपनी खरं त्या महिला सकाळच्या वेळी किंवा सायंकाळच्या वेळी या ठिकाणी येतात आणि या अशा पद्धतीने ग्रुप करून या गावातून या ठिकाणी पाणी घेऊन त्या आपल्या घराकडे जातात। जर बघितलं तर ही परिस्थिती अतिशय भयानक आहे। आपण जर बघितलं तर डोक्यावर हंडा आहे, 1-1, 2-2 हंडा आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीचे हे पाण्याचे हंडे, पाण्याची कळशी घेऊन खरं तर या महिलांना जावं लागतं। या महिलांचं जर वय बघितलं अगदी 75-80 वर्षाच्या महिला देखील या ठिकाणी आहे आणि त्या देखील या खरं तर हंडाभर पाण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि पाणी घेऊन जात असतात। कॅमेरामॅन किरण कटरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, पेठ, नाशिक। नळ आहे गावात, नळाला पाणी नाही, कधीपासून नळ गावात? 1 वर्षापासून तर ते काही यांना नळ पण नाही दिल, फक्त नळ बसून दिले? हा, नळ बसून दिले, फक्त दावापुरतं दिलंय, फक्त पाईपलाईन त्यांना फक्त नजरी लावून पाहतो आम्ही। 2 महिन्यापासून 1 बार पाणी सोडतात। 2 महिन्यातून 1 वेळा? 2 वेळातून आता 1 बार सोडलाय। तुम्हाला सांगतो, समाज मंदिर नाही, रस्ता नाही, पाण्याची व्यवस्था नाही। जर एखादा पोरगा इथं तरुण झाला, ते तरुण पोराला एखाद्या बाहेर ठिकाणी पाहायला गेलं तर ते पोरीचं हो होतंय, घर पाहुणे होतंय, सगळं लग्नापर्यंत तयारी होते। आणि शेवटी जे वेळेस इथं ते माणसं येतात पाहते का बा काय रे, हे गावाला तर बा पाणीही नाही, रस्ताही नाही, आणि हे आमचे पोरं का असेच इथं जीवन काढतील का, अशी परिस्थिती हे गावाची आहे। लग्न पण मोडून जात आहे, म्हणजे बरेचसे असे पोरांचे लग्न मोड झाले, 2-3 पोरांचे असं झालंय।